नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इयत्ता 7वी सराव संच 34 घेणार आहोत. तर बघा, सराव संच 34 आपल्याला काय करायचंय, पहिल्या राशीतून दुसरी राशी काय करायची आहे, वजा करायची आहे. ठीक आहे, हा आपला सराव संच 34 आहे. आपल्याला काय करायचं, पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करायची म्हणजे वजाबाकी करायची. याआधी आपण काय शिकलो, बेरीज शिकलो. तर हे सुद्धा बेरजेसारखंच करायचंय. तर बघा काय करावं लागते तिथं. हे बघा, वैजिक राशींची वजाबाकी म्हणजे काय, पूर्णांकाची वजाबाकी करताना एका पूर्णांकातून दुसरा पूर्णांक वजा करायचा. ठीक आहे, एका पूर्णांकातून काय करायचं, जसं आपण रेग्युलर वजाबाकी करतो तसंच पूर्णांक वजा करणे म्हणजे पहिल्या पूर्णांकात दुसऱ्या पूर्णांकांची विरुद्ध संख्या मिळवणे. ठीक आहे, हे बघा जसं दिलंय त्यांनी 18 मायनस हे काय दिलंय 17. म्हणजेच काय काय करतो आपण, तर त्या पूर्णांकाची विरुद्ध संख्या हे बघा मिळवणे. म्हणजे त्याची काय करणे, वजाबाकी करणे. आपण उदाहरणे बघूया. तर आपल्याला दोन पद्धतीने करायचं आहे ते, एक आडवी मांडणी आणि उभी मांडणी. तुम्हाला जी पण मांडणी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करा. तर बघा, आपण आता सराव संच 34 बघूया. तर पहिला उदाहरण आहे, 4xy मायनस वजा 9z आणि दुसरं एक्सप्रेशन आहे 3xy वजा 16z. तर यांची काय करायची, आपल्याला वजाबाकी करायची. तर आपण आता व्यवस्थित मांडून घेऊया याला. बघा, 4xy मायनस 9z हे काय वजा म्हणजेच मायनस 3xy मायनस 16z. ठीक आहे, आपण हा ब्रॅकेट जसाचा तसा ठेवला आणि इथे काय केलं, आपल्याला हे वजाबाकी करायचं आहे म्हणून आपण हे वजाबाकीचं चिन्ह दिला. ठीक आहे, आता बघूया आपण इथं काय वजाबाकी करायची म्हणून आपण वजाबाकीचा हा चिन्ह दिला. ठीक आहे, तर आता बघा, हे आपण आडवी मांडणी करून राहिलो. 4xy 4xy वजा काय 9z. आता हा वजाचा जो चिन्ह आहे तो काय आहे, कंसाच्या बाहेर आहे. तर बघा आता इथं काय होईल, हा वजा 3xy ला कोणता चिन्ह आहे, पॉझिटिव्ह आहे म्हणून प्लस मायनस काय होईल, मायनस 3xy. इकडे व्यवस्थित लक्ष द्या, कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणून कंसाच्या आतमधले चिन्ह काय होतील, बदलतील. तर हे मायनस प्लस काय झाला, मायनस झाला, मायनस 3xy. आता हा मायनस आणि हा मायनस. ठीक आहे, हा मायनस आणि हा मायनस, मायनस मायनस काय होते, प्लस होते. ठीक आहे, मायनस मायनस प्लस 16z. ओके, मायनस मायनस काय प्लस 16z. आता हे बरोबर, हे काय 4xy आता आपल्याला काय लाईट टर्म्स म्हणजे सजातीय पदे जवळ आणायची आहेत, जसं बेरजेमध्ये केलं आपण तसंच. आता 4xy चा वजा सजातीय पद कोणता आहे, हा आहे बघा 3xy मायनस काय 3xy. त्याला साइन काय मायनस आहे. आणि मग नंतर हा मायनस 9z प्लस हा काय 16z. ठीक आहे, आता आपण यांची बेरीज वजाबाकी करूया. तर 4xy मायनस 3xy काय होईल, 4 मायनस 3. आधी काय करायची असते, पहिल्यांदा 4 मायनस 3 किती झाले, 1 झाले. ठीक आहे, आणि हे याची चले काय जशीची तशी xy. आता हे इकडे बघा, 16 मायनस 9 किती झाले, तर 7 झाले. 16 मायनस 9 7. आणि हा चिन्ह कोणता आहे, मोठ्या संख्येला प्लसचा, म्हणून काय झालं, इथं मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं आपण, प्लस 7z.
ठीक आहे, तर आपलं उत्तर काय आलं, आपण कोएफिशियंट 1 लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी चालते. ठीक आहे, म्हणून काय आपलं उत्तर आला XY प्लस 7Z, हे झालं याचं उत्तर झालं. ठीक आहे, हे तर बघा आपण काय केलं, पहिली स्टेप काय केली, आपण त्यांची वजाबाकी करायची म्हणून आपण हे असं मांडून घेतलं, बरोबर. त्याच्यानंतर मांडल्यानंतर काय केलं आपण, सजातीय पदे, हे बघा नंतर काय केलं, सजातीय पदे जवळ आणली. हे सजातीय पदे काय आणली, जवळ आणली, हे दोन सजातीय पदे. ठीक आहे, तसेच हे पण सजातीय पदे. मग यांच्यावर जे पण वजाबाकी होते, वजाबाकी बेरीज होते, बेरीज ते केलं. तर आता 4xy मायनस 3xy काय झालं, वजाबाकी. तर मग 4 मधून किती गेले, हे 3 गेले, ते किती राहिले 1. आणि हा त्यांचा काय चल XY. ठीक आहे, आता हा इथं 16Z, आता हे +16 आणि हे -9. तर यांची काय झाली, त्यांची वजाबाकी, पण चिन्ह कशाचं, मोठ्या संख्येचा, तर चिन्ह कुठला आला, 16Z म्हणून हा प्लसचा साईन आला इथं. तर आपलं उत्तर काय आलं, XY प्लस 7Z. हे आपलं काय झालं, उत्तर झालं. आता ही झाली आपली आडवी मांडणी. आता आपण उभ्या मांडणीने करूया. तर बघा आपण साईडलाच आता उभ्या मांडणीने करू. तुम्हाला दोन्ही मांडणीने करायची आवश्यकता नाहीये, तुम्ही एकच कुठल्याही मांडणीने करू शकता. आता हे बघा उभी मांडणी, तुम्हाला जी मांडणी सोपी वाटेल त्या मांडणीने करायचं, किंवा जे दिलेलं असेल पेपरमध्ये त्याच्याने करायचं. तर बघा काय आहे हे, 4xy मायनस 9z. आणि ही दुसरी राशी काय आहे, 3xy मायनस 16z. हे बरोबर लक्ष द्या याच्याकडे. आता आपल्याला काय करायचंय, हे वजाबाकी करायची आहे. ठीक आहे, म्हणून हा झाला मेन वजाबाकीचं चिन्ह. आता 3xy ला कोणतं चिन्ह आहे, प्लसचा आहे इथं. ठीक आहे, आणि हा 16z ला मायनसचा आहे, म्हणजे हे पहिले चिन्ह झाले. आता इकडे लक्ष द्या तुम्ही. ठीक आहे, तर इथं काय करायचे, वजाबाकी करायची, म्हणून यांचे चिन्ह काय होतील, प्रत्येक चिन्हाचे, प्रत्येक पदाचे काय चिन्ह बदलतील इथं. आता हा जो प्लस आहे, हा बघा, हा जो प्लस आहे इथं काय होईल, खाली येईल तर मायनस होईल. ठीक आहे, म्हणजे हा 3xy ला मायनसचं चिन्ह येईल. आणि हा जो इथं आहे 16z याला काय मायनसचं चिन्ह आहे, तर इथं खाली आल्यावर काय होईल, हा प्लसचं चिन्ह होईल. प्लसचं साईन झाला. तर हे लक्षात ठेवायचं, म्हणजे वजाबाकी करताना प्रत्येक पदाचे काय होतील, चिन्ह बदलतील, म्हणजे जे पद तिथून सबस्ट्रॅक्ट करायचे त्या पदाचे. ठीक आहे, तर आता हे बघा, -9z प्लस 16z. तर मायनस प्लस काय होते, मायनस म्हणजेच काय होते, वजाबाकी. आणि चिन्ह कशाचं, मोठ्या संख्येचा, म्हणजे 16 मधून 9 गेले, किती राहिले, 7 राहिले. ठीक आहे, 7z. आणि चिन्ह हा मोठ्या संख्येचा, म्हणजे आताचं चिन्ह कोणतं आहे, प्लस, म्हणून आपण इथं काय दिलं, +7z. आता इथं 4xy, आता याला कोणता, मायनसचं चिन्ह आला, नवीन चिन्ह जो झाला तो मायनसचा, म्हणजे 4 - 3 किती झालंय, 1. ठीक आहे, आणि हे चल जशाचे तसे, म्हणजे आपलं उत्तर तो चला 1xy प्लस 7z. ही झाली उभी मांडणी. आता आपण दुसरं उदाहरण बघूया. हे पहिलं उदाहरण झालं, आता दुसरं बघू, दुसरं काय आहे. दुसरा आहे काय, 5x प्लस 4y प्लस 7z. आणि दुसरी राशी आहे -x प्लस 2y प्लस 3z. ओके,
5x प्लस 4y प्लस 7z. ठीक आहे, हा 7 आहे प्लस काय 7z. हा एक एक्सप्रेशन झाला. त्याच्यातून काय वजा करायचं आहे, एक्स प्लस 2y प्लस 3z. तर बघूया आपण. आडवी मांडणी 5x प्लस 4y प्लस 7z. आता यांचं काय ऍडिशन करायचं आहे. ठीक आहे, सॉरी आपल्याला काय करायचे, वजाबाकी करायचे म्हणजे सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. काय करायचे, वजाबाकी करायचे. मायनस एक्स प्लस 2y प्लस 3z. तर बघा आता 5x प्लस 4y प्लस काय 7z. आता हा वजाचं चिन्ह कंसाच्या बाहेर आहे. हा बघा, हा जो मायनसचं चिन्ह आहे हा ब्रॅकेटच्या बाहेर आहे, म्हणून ब्रॅकेट मधले काय होतील, चिन्ह काय होतील, बदलतील. ठीक आहे, तर हा प्लस मायनस, हे बघा आता हा प्लस मायनस काय झाला, प्लस झाला. सॉरी, प्लस मायनस काय झाला, मायनस झाला. एक्स ला कोणतं चिन्ह आहे, एक्स ला आहे प्लसचं चिन्ह, तर म्हणून हा मायनस प्लस काय झाला, मायनस एक्स. आणि 2y ला कोणतं चिन्ह आहे, 2y ला पण प्लसचं चिन्ह आहे. तर 2y हा प्लस आणि हा मायनस म्हणजे काय झाला, मायनस 2y. आणि 3z ला, हा जो 3z ला चिन्ह आहे तो पण प्लस आहे, म्हणून प्लस मायनस काय होईल, मायनस 3z. हे बघा, आपण हे शिकलो होतो. प्लस मायनस काय होते, मायनस होते. ठीक आहे, प्लस प्लस काय होते, प्लस होते. बघा आता सजातीय पदे, लाईक टर्म्स काय आणायची, जवळ आणायची. सजातीय पदे काय आणायची, जवळ आणायची. तर बघा 5x चा कुठं आहे, 5x ला हा x. ठीक आहे, मायनस एक्स. सजातीय पदे आपण जवळ आणली. हे थोडं अलग करून देऊ का मी तुम्हाला, म्हणजे लवकर समजेल. 5x आता हा प्लस 4y. ठीक आहे, आता 4y चा कोणता आहे, 2y. ठीक आहे, तर हा मायनस 2y झाला. आता बघा, आपण तिन्ही सजातीय पद जवळ आणू. आता 2y झाला. आता काय 7z. ठीक आहे, प्लस 7z. आता हा z ला काय मायनस 3z. हे म्हणजे हे काय झाले, सजातीय पदे झाले. हे सजातीय पदे काय आणले, आपण जवळ आणले. आता बघा बरोबर. आता हे 5x मायनस एक्स किती झाले, हे 4x. 5 मधून काय एक गेला, किती राहिले, 4. आणि चल जसं तर तसं लिहावं लागते. आता हे काय 4 मायनस 2 किती झाले, 2. आणि चिन्ह कशाचा, मोठ्या संख्येचा म्हणजे 4चा, 2y. आता 7z मायनस 3z. प्लस मायनस काय होते आपलं, मायनस म्हणजे वजाबाकी होईल त्याची. आणि चिन्ह मोठ्या संख्येचा म्हणजे मोठी संख्या कोणती आहे, ही 7z. तर चिन्ह याचंच येईल ना, म्हणून 7z मायनस 3z म्हणजे किती झाले, हे 4z. हे त्याचं उत्तर झालं आपलं. 4x प्लस 2y प्लस 4z. ही झाली आपली उभी मांडणी. आता आपण साईडला आडवी मांडणी करूया. इथंच करूया आपण. हे बघा आता 5x प्लस 4y प्लस 7z. त्याच्यातून काय वजा करायचंय, x प्लस 2y प्लस 3z. सजातीय पदे, हे बघा सजातीय पदे एका खाली एक लिहायचे असतात. 5x चा x झाला, मग 4y चा काय झाला, 2y झाला, 7z चा 3z. हे जर इकडे तिकडे असले तरी बरोबर, ते एका खाली एक लिहायचे. आणि काय करायचे आपल्याला, वजाबाकी. हा मेन वजाबाकीचे चिन्ह. आता बघा, आता यांचे चिन्ह काय होतील, बदलतील. आता याचं काय, एक्सचं चिन्ह आहे
प्लसचा एक्सचं चिन्ह काय आहे, हा याला चिन्ह प्लसचं आहे. ठीक आहे. आता इथं पण प्लसचं चिन्ह आहे, हा पण इथं प्लसचं चिन्ह आहे. आपण हे चिन्ह काय होतील, हा मेन जो आहे, हा जो मेन सिम्बॉल आहे वजाचा, तर यामुळे आपल्याला इथले चिन्ह काय होतील, सगळे बदलतील. तर बघा आता नवीन चिन्ह कुठले आले, हा एक्स ला प्लस असल्यामुळे इथं काय आला, मायनस आला. इथं पण मायनस आला, इथं पण मायनस झाला. ओके. तर आता बघा 5x प्लस आहे आणि हा खाली मायनस एक्स, म्हणजे काय झालं, प्लस मायनस. हे बघा प्लस मायनस काय होते, मायनस होते, म्हणजे वजाबाकी होते. तर बघा आहे 4 आणि चिन्ह कोणत्या संख्येचा, मोठ्या संख्येचा, म्हणजे 4x झाला. आता 4 मायनस 2 म्हणजे किती झाले, 2 झाले, आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे प्लस 2y. आता 7z मायनस 3z म्हणजे किती झाले, 4z. ठीक आहे. आणि चिन्ह मोठ्या संख्येचा, अशी ही उभी पद्धती झाली. आता आपण तिसरं उदाहरण बघूया. तर आन्सर काय आला आपलं, 4x प्लस 2y प्लस 4z. ठीक आहे. आता आपण तिसरं उदाहरण बघूया. तिसरं उदाहरण काय आहे बघू आपण. फोर्टीन एक्स स्क्वेअर प्लस 8xy प्लस 3y स्क्वेअर. दुसरी राशी आहे 26x स्क्वेअर मायनस 8xy मायनस 17y स्क्वेअर. ठीक आहे. ही बहुपदी आहे. ह्या बहुपदीमधून ही बहुपदी काय करायची, आपल्याला वजा करायची आहे. ठीक आहे. ह्या बहुपदीमधून ही बहुपदी आपल्याला वजा करायची आहे. तर बघा आता आपण लिहून घेऊया व्यवस्थित. 14x स्क्वेअर प्लस 8xy प्लस 3y स्क्वेअर. ठीक आहे. हे झालं आपलं एक एक्सप्रेशन. आता वजा करायचं म्हणून वजेचं चिन्ह दिलं आपण, मायनस 26x स्क्वेअर. हा मायनसचं साईन आपण, ही सगळी पूर्ण राशी वजा करायची आहे म्हणून आपण हा साईन बाहेर दिला. ठीक आहे. म्हणजे एका एक्सप्रेशन मधून ह्या एक्सप्रेशन मधून हे एक्सप्रेशन काय करायचंय, वजा करायचंय, सबस्ट्रॅक्शन करायचंय त्याच्यामधून. मायनस 8xy मायनस 17y स्क्वेअर. ठीक आहे. आपण आता लिहून घेतलं. आता बघा 14x स्क्वेअर प्लस 8xy प्लस 3y स्क्वेअर. आता हा बघा, हा मायनसचं चिन्ह ब्रॅकेटच्या बाहेर आहे म्हणून ब्रॅकेटच्या आतमधले काय सगळे चिन्ह बदलतील. ठीक आहे. तर हा बघा, हा मायनस आणि हा 26 ला प्लस आहे म्हणून प्लस मायनस काय झाला, मायनस. मायनस 26x स्क्वेअर. आता हा मायनस 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 काय होते, प्लस होते. ठीक आहे. मायनस मायनस प्लस होते, हा मायनस आणि हा मायनस म्हणजे काय झालं, प्लस 8xy. हा पण मायनस आणि हा मायनस. इथला हा 17चा, हा जो 17चा आहे ना तो पूर्ण सिलेक्ट होते जो. ठीक आहे. तर मायनस मायनस काय झाला, प्लस झाला 17y स्क्वेअर. आता बघा, आता लाईक टर्म्स आपल्याला जवळ आणायचे. तर लाईक टर्म्स कोणत्या झाल्या, 14x स्क्वेअर. एक्स स्क्वेअर कुठे दिसते का अजून, एक्स स्क्वेअर हा इथं एक्स स्क्वेअर झाला, इथं एक्स स्क्वेअर आहे. म्हणून लाईक टर्म्स काय आणल्या, जवळ आणल्या, म्हणजे सजातीय पदे जवळ आणली. मग नंतर आता 8xy, हा 8xy चा जो पद आहे, हे प्रॉपर सिलेक्ट होत नाही. हा बघा, हा जो 8xy चा पद आहे प्लस 8xy. आता xy चा हा इथं आहे, प्लस काय झाला 8xy. आता बघा, आता हा 26x स्क्वेअर, हा तर झालाय आपला y स्क्वेअर. आता हा 3y स्क्वेअर.
प्लस काय 3y². वाय स्क्वेअरचं कुठं आहे इकडे बघा 17y². आपण काय केले आता सजातीय पदे जवळ आणली. आता सजातीय पदे जवळ आणली. आता त्यांची बेरीज वजाबाकी आपण करूया. तर 14x² मायनस 26x². ठीक आहे. तर हे 26 मधून काय गेले 14 गेले. किती राहिले 12 राहिले. 12x². आणि चिन्ह कोणत्या संख्येचा चिन्ह मोठ्या संख्येचा म्हणजे 26चा. याला चिन्ह कोणता आहे मायनसचा. ओके. आता हे 8xy प्लस 8xy ही 8xy आणि प्लस 8xy म्हणजे किती झालं हे 16xy 16xy. आता हे बघा इथं 3y² आणि 17 3y². मग दोन्ही प्लस प्लस आहेत म्हणून यांचं पण काय होईल ऍडिशन होईल. बेरीज होईल यांची. प्लस हे किती झालं 20y². तर आपलं उत्तर आलं -12x² प्लस 16xy प्लस 20y². हे त्याचं काय झालं उत्तर झालं आपलं. हे बघा हे त्याचं उत्तर झालं. ते हे आपण आडव्या मांडणीने केलं. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही उभ्या मांडणीने पण करू शकता. सजातीय पदे फक्त एका खाली एक लिहायची आणि मग ऑपरेशन करायचं त्यावर. आता आपण चौथा उदाहरण बघूया. हे तिसरा झाला. ठीक आहे. आता आपण चौथा उदाहरण बघूया. चौथा काय आहे 6x² मायनस 7xy प्लस 16y². 16y² आणि दुसरं एक्सप्रेशन आहे 16x² मायनस 17xy. इथं बघा इथं काय दिलंय इथं ही पहिली त्रिपद राशी दिली आहे आणि ही द्विपद दिली आहे. म्हणजे ही झाली ही द्विपद राशी दिली आहे. आता यांचं काय करायचं आपल्याला वजाबाकी करायची आहे. तर आपण लिहून घेऊया 6x² मायनस 7xy प्लस 16y² मायनस. ठीक आहे. वजाबाकी करायची आपल्याला. मायनस ब्रॅकेटमध्ये 16x² मायनस 17xy आपण लिहून घेतलं. आता त्याला सिम्प्लिफाय करू. मायनस 7xy प्लस 16y². आता हा बघा हा जो चिन्ह आहे हा मायनसचा. हा जो मायनसचं चिन्ह आहे हा ब्रॅकेटचं काय आहे बाहेर आहे. सॉरी हा जो मायनसचं चिन्ह आहे हा काय ब्रॅकेटच्या बाहेर आहे. म्हणून आपल्याला काय आतमधले सगळे साईन आपले काय होतील चेंज होतील. तर मायनस प्लस काय झाला मायनस 16x². नंतर हा मायनस 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 काय झाला प्लस 17xy. ओके. मायनस प्लस काय झाला मायनस मायनस मायनस. ठीक आहे. याचं ऍडिशन होते पण चिन्ह मायनसचं असतो. ठीक आहे. तर बघा इकडे 6x² आणि हे काय आहे 6x² आणि 16x². याला आपण काय जवळ आणूया लाईक टर्म्स. 6x² मायनस हे झाले 16x². ओके. आता आपण दुसरी लाईक टर्म घेऊया. हे तुम्हाला समजायसाठी मी 2-3 कलर मध्ये करते. मायनस 7xy प्लस हे 17xy. ओके. आता y² ला आहे का y² फक्त एकच आहे 16 हे y². तर हे झाले लाईक टर्म आपण जवळ आणले. आता बघा 16 मधून 6 गेले किती राहिले 10. ठीक आहे.
आणि चिन्ह कोणत्या संख्येचं, मोठ्या संख्येचं, म्हणजे हा 16चा आपण साइन दिलाय. ठीक आहे. आता 17 प्लस 17 मायनस 7 प्लस मायनस काय होते, मायनस होते, म्हणजे त्यांची वजाबाकी होते. तर किती झाले, 17 मधून 7 गेले, 10 राहिले. 10xy आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे प्लस. ठीक आहे. 17चा साइन लागेल तिथं. आणि वाय स्क्वेअर काय आहे, एकच आहे, म्हणून हे वाय स्क्वेअर दर्शीची दर्शी. तर आपला आन्सर आला -10x² प्लस 10xy प्लस 16y². सॉरी तर 10xy नको, हे बघा -7xy 6x² प्लस 7xy आहे इथं. सॉरी, आपला नाही, हे बरोबर आहे. इथं ऍक्च्युली एक्झाम्पल मध्ये प्लस 7xy आहे, मी इथं मायनस केलं, पण हे मायनसचा आन्सर बरोबर आहे. ठीक आहे. तर मायनस इथं -7xy, तर हे बरोबर मायनस प्लस काय झाला, मायनस म्हणजेच हे काय झालं, प्लस 10xy. तुमच्या एक्झाम्पल मध्ये इथं प्लस आहे, तर प्लस असल्यामुळे त्याचं उत्तर येते -10x² प्लस 24xy प्लस 16y². आपण तो पण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. ठीक आहे. चौथा एक्झाम्पल ऍक्च्युली असा आहे, तिथं 6x² प्लस 7xy प्लस 16y² आणि दुसरी राशी आहे 16x² मायनस 17xy असं आहे ते. तर बघा, आपण इथं लिहून घेतलं 6x² प्लस 7xy प्लस 16y² मायनस 16x² मायनस 17xy. आता मायनस साइन बाहेर असल्यामुळे मधले सगळे चिन्ह बदलतील. हे 6x² प्लस 7xy प्लस 16y². आता हा मायनस प्लस मायनस म्हणजे -16x² मायनस मायनस प्लस झाला, म्हणजे हा 17xy इक्वल टू. आता हे लाईक टर्म जवळ आणायचे, 6x² आणि हा -16x². ठीक आहे. दोन लाईक टर्म झाले, प्लस हा 7xy प्लस काय 17xy. ठीक आहे. मग नंतर प्लस 16y². तर हे बघा, हे सजातीय पदे, हे सजातीय पदे आणि हे सजातीय पदे. सजातीय पदे म्हणजेच काय, लाईक टर्म्स आपण काय आणले, जवळ आणले. मग आता यांचे हे बघा, 16 मधून 6 गेले, किती राहिले, 10 आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणून -10xy प्लस हे बघा इथं 7 आणि 17 म्हणजे 17 अधिक 7 किती झाले, 24 झाले. आपलं ह्या साइन मध्ये गडबड झाली, पण ते आन्सर त्या साइन नुसार ते आन्सर बरोबर आहे. ठीक आहे. तिथं आपण मायनस दिलं होतं. तर बघा, 17 अधिक 7 किती झाले, 24 आणि हा 16चा एक सिंगल पद आहे, म्हणून हा जसाचा तसा आहे, आपला उत्तर झाला. -10x² प्लस 24xy प्लस 16y². ठीक आहे. 24 इथं xy. काय xy प्लस 16y². आता पुढचं उदाहरण बघूया आपण. चौथा झाला, आता आपण पाचवं उदाहरण बघूया. फोर एक्स प्लस 16z -19y दुसरं एक्सप्रेशन आहे -14z प्लस 16z. ठीक आहे. आता बघा, हे आपण आडव्या मांडणीने करूया.
4x प्लस 16z आपल्याला काय करायचं सबस्ट्रॅक्शन. ओके, मायनस 19y मायनस 14z प्लस 16z. आता हे काय 4x प्लस काय 16z. आता हा बघा, हा साईन काय ब्रॅकेटच्या बाहेर असल्यामुळे, मायनसचा साईन, हा जो मायनसचा साईन आहे हा ब्रॅकेटच्या बाहेर असल्यामुळे आतमधले काय होतील, चिन्ह बदलतील. म्हणजे मायनस 19y मायनस प्लस मायनस 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 काय झाला, हा बघा, हा मायनस आणि हा मायनस, मायनस मायनस प्लस 14z मायनस प्लस आणखी मायनस म्हणजेच 16z प्लस मायनस मायनस इक्वल टू. आता आपण काय आणलंय, सजातीय पदे जवळ आणली. 4x एक्सचा आहे का इथं, एक्सचं पद नाहीये, एक्सचा एक सिंगल पद आहे. ठीक आहे, प्लस आता झेडचं पद बघा 16z. झेडचं पद कुठं आहे, हे बघा इथं 16 काय आहे, एक्स आहे. हे 16 एक्स आहे. हे ऍक्च्युली इथं झेड नाही आहे, इथं एक्स आहे. तर बघा हे काय आहे, इथं एक्स होतं 16x, 4x प्लस 16z. दुसरी टर्म आहे 19y मायनस 14z प्लस 16x. तर बघा आता आपण 4x प्लस 16z मायनस 19y मायनस 14z प्लस 16x. तर बघा आतमधले आपण काय केले, चिन्ह बदलले. मायनस प्लस मायनस झाला, हा मायनस प्लस मायनस झाला, मायनस मायनस काय झाला, प्लस झाला 14z, आणि हा प्लस मायनस इथं मायनस झाला. मग आपण आता लाईक टर्म जवळ आणल्या 4x. आता हे काय मायनस 16x, हे दोन पद काय आणले, जवळ आणले. म्हणजे सजातीय पदे जवळ आणली. मायनस काय 19y प्लस आता हा काय 14z. 14z, हा इथं 14z आहे, हा बघा इथं 14z आहे, इथं 16z आहे. आपण ते पण काय आणू, जवळ आणू. प्लस काय झाला, हा 16z. हे बघा 1 2 3 4 5 पद आहे ना आपले. 4x मायनस 16x एक लाईट टर्म झाली, 14z प्लस 16z, आणि हे 19y एक सिंगल टर्म आहे. ठीक आहे, आता 16 मधून 4 गेले, किती राहिले, 12. ठीक आहे, 12x, आणि चिन्ह कोणत्या संख्येचा, मोठ्या संख्येचा म्हणजे मायनसचा. आता हा मायनस 19y जसा तसा, कारण तो एकच पद आहे. आणि हे 14 अधिक 16 म्हणजे किती झाले, हे 30z. तर आपलं हे झालंय आता सोडवून. तर आपलं उत्तर काय आलं, हे आहे आपलं उत्तर मायनस 12x मायनस 19y प्लस 30z. तर अशा प्रकारे आपला हा सराव संच संपलेला आहे. तर आपण पुढे या पुढचा सराव संच घेऊया. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.